नमस्कार मंडळी, तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती. स्वामींचा अनुभव मला आलेला. तर लास्ट 15 दिवस झाले असतील, माझ्याकडे एक क्लायंट आला पत्रिका घेऊन आणि ते डॉक्टर होते. म्हणजे आहेत आयुर्वेदामध्ये त्यांचं डॉक्टर झालेले. तर ती सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या काम करतात आणि स्वतःचं असं त्यांचं खूप छान क्लिनिक आहे. त्यांचा खूप छान रिझल्ट येतो. मी पण त्यांच्याकडे कधी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर घेते आणि खूप छान आहेत त्या. तर त्यांनी मला पत्रिका त्यांची बघायला सांगितली. तर त्यांचा अचानक काही सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांनी येऊन ट्रॅप टाकून त्यांचा अचानक जॉब गेला. तर जॉब गेल्यानंतर त्या खूप स्ट्रेसमध्ये होत्या, कारण त्यांनी त्यांचा एक फ्लॅट घेतलेला आणि त्याचं त्यांच्यावरती कर्ज होतं. तर ते त्यांना हप्ते भरायचे होते. तर त्या स्ट्रेसमध्ये असताना त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की मी आता काय करू, मला ऑप्शन नाही आहे. मी त्यांची पत्रिका बघितली. तुमचं कर्म चांगलं असेल ना तर देव नक्की तुम्हाला साथ देतो, हे मला खूप प्रकर्षाने अनुभव आहेत. मी खूप जणांची पत्रिका अशी बघते की खूप खराब पत्रिका असते, पण मी त्यांना उपाय देते स्वामींचे आणि त्या उपायांनी त्यांना त्याचे रिझल्टसुद्धा येतात. तर त्यांना मी स्वामींचा 11 गुरुवारांचा उपाय दिला आणि त्यांच्या जे काही त्यांचं क्लिनिक होतं तिथं छोटे मोठे चेंजेस करायला लावले. तर त्यांनी ते चेंजेस केले. क्लिनिकमध्ये त्यांना थोडाफार फायदा व्हायला लागला. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाला स्टेबल करा पहिलं, म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लिनिकमध्ये जो काही इन्कम होतो त्याला तुम्ही छानपैकी अजून डेव्हलप करून क्लिनिकचा वाढवू शकता, इन्कम आहे तो, आणि मग त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस लेवल कमी राहील. तर त्यांनी मला हे विचारलं की मला तो जॉब हवाच आहे. तर त्यांनी खूप लोकांकडे पत्रिका विचारली, दाखवली. तर त्यांनी सांगितलं की तुमचा हा जॉब गेलेला तर काही तो परत येईल असं नाही आहे. तर मी त्यांना बोलले असं कधीच होत नाही. तर तुम्ही 11 गुरुवार करा, तुमचा नक्की तुम्हाला जॉब मिळेल. आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये चांडाळ योग होता. तर चांडाळ योग असताना खूप बिकट परिस्थिती असते माणसाची. त्यानं कितीही कष्ट केले तरी त्याला खूप प्रयत्नांनी किंवा कष्टाने काही गोष्टी अचीव होतात. तर त्यांच्यासोबतही खूप त्या गोष्टी कष्टाने प्रयत्नांनी अचीव झालेल्या होत्या आणि ते अचानक गेल्यामुळे त्या खूप स्ट्रेसमध्ये होत्या. आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही फक्त हा उपाय करा, स्वामींच्या 11 गुरुवारांचा. स्वामींची रोज सेवा करा, 3 अध्यायांनी 1 माळ जप करा. तुम्हाला जेवढं वेळ मिळेल तेवढं नामस्मरण करा मनातल्या मनात काम करताना. त्यांनी तसं केलं आणि त्यांना त्या अधिकाऱ्यांनी 5 ते 6 लाख रुपये मागितलेले. तर त्यांनी ते न देता त्यांना आत्ता त्यांचा जॉब रिटर्न मिळालेला आहे. तर असा असतो स्वामींचा